मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काही गुंड हे भूमीला किडनॅप करून आता घेऊन चाललेले असतात। तेव्हा भूमी आता चलाखीनेच मोबाईल हातात घेते आणि लोकेशन प्रशांतला पाठवत असते। दुसरीकडे आता प्रशांत हा घरी बसलेला असतो। त्याच वेळी आता तो म्हणतो, मी मोबाईल तर मगाशी फुल चार्जिंग करून ठेवला होता आणि आता असा अचानक कसा काही स्विच ऑफ झाला होता, कसं कळतच नाही, असं म्हणून तो लगेच मोबाईल आता स्विच ऑन करतो। तर त्यामध्ये आता भूमीचा मेसेज आलेला असतो। तेव्हा ताईने मेसेज का पाठवला असेल हेच आता प्रशांतला कळत नाही आणि नक्की काय मेसेज आहे हे तो पाहतो, तर त्यामध्ये लोकेशन पाठवलेलं असतं। तेव्हा त्याला अजूनच टेन्शन येतं की ताईने असं लोकेशन का पाठवलं असेल। आता ना मी ताईलाच कॉल करतो असं म्हणून प्रशांत लगेच भूमीला कॉल करतो। ती आता समोर बसलेला गुंड विचारतो, काय रे, फोन कुणाचा वाजतोय? मग आता भूमी तिचा फोन शोधण्याचा खूप प्रयत्न करत असते, परंतु तिला तो फोन सापडत नाही। मग आता तेथे भूमी शेजारी जे दोन गुंड तिच्यावर गन रोखून बसलेले असतात ना, ते गुंड समोरच्या गुंडाला म्हणतात की ताईचाच फोन वाजतोय। तेव्हा तो गुंड म्हणतो, वाजला तर वाजू दे, परंतु कॉल कुणीही घ्यायचा नाही। तर भूमी तो फोन घेण्याचा खूप सारा प्रयत्न करते, परंतु तिला काही जमत नाही। तिला साधे ते गुंड हालचाल सुद्धा करू देत नाही। ए नीट बस असं तिच्यावर जोरात ओरडतात। त्यानंतर प्रशांत म्हणतो, अरे यार, ताई फोन का उचलत नाही? तिने मला लोकेशन पाठवलं आहे, नक्कीच काहीतरी गडबड आहे। तेव्हा आता तो म्हणतो, ताई बरी तर असेल ना, थांबा ऑफिसमध्येच ट्राय करतो, असं म्हणून तो लगेच ऑफिसमध्ये कॉल करतो। तेव्हा तेथे एक सहकारी असते, ती लगेच कॉल रिसीव करते। मग आता प्रशांत विचारतो, भूमी देसाई निघाल्यात का ऑफिसमधून? तेव्हा हो, भूमी देसाई कधीच ऑफिसमधून निघाल्या आहेत, असं आता प्रशांतला सांगण्यात येतं। पुढे आता प्रशांत पुन्हा विचारतो की ऑफिसच्या कामासाठी साईडवर वगैरे पाठवले का भूमिताईला? त्यावेळी आता ती म्हणते की नाही, कुठेच पाठवलं नाही। हे सगळं बोलणं आता तो बॉस ऐकतो आणि लगेच फोन घेता पारितोष विचारतो की नक्की काय झाले, भूमी मॅडम कधीच निघाल्या आहेत। त्यावेळी आता मी भूमीचा भाऊ बोलतोय प्रशांत, काय झालं आहे ना, भूमिताई अजून घरी आली नाहीये, त्यामुळे मी विचारतोय। तेव्हा पारितोष म्हणतो की ॲक्च्युली भूमी मॅडम आज त्या ऑफिसच्या गाडी घेऊन नाही गेल्या, कारण त्या म्हणाल्या की माझ्या भावाने गाडी पाठवली आहे म्हणून। मग आता मनातच प्रशांत विचार करतो की बापरे, मी तर नक्कीच कोणती गाडी पाठवली नाही, माझी भूमिताई नक्कीच कुठला तरी घातपात होतोय। या विचाराने आता प्रशांत खूप घाबरतो आणि त्याला धक्का बसतो की भूमिताईवर जर कोणता घातपात झाला तर काय करायचं, मला मदत करायला हवी तिला। तेव्हा पारितोष विचारतो, तुम्ही असे गप्प का झालास, नक्की काही झालंय का? म्हणजे तुम्ही गाडी पाठवणार होतात का? त्यावेळी आता तुम्ही बोलताय कोण बरं ते सांगा, असं आता पारितोष विचारतो। मी भूमीचा भाऊ बोलतोय प्रशांत देसाई। मग आता पारितोष विचारतो, तुम्हीच गाडी पाठवणार होतात का? तेव्हा प्रशांत म्हणतो, नाही ॲक्च्युली सर, काहीतरी गैरसमज झालाय, मी बघतो काहीतरी। तेव्हा तुम्हाला माझी काही मदत लागेल का, असं पारितोष विचारतो। वेळी आता प्रशांत म्हणतो, नाही सर, तुमची काही मदत लागणार नाही आणि लागली तर मी कळवतो। तेव्हा पारितोष म्हणतो की निसंकोचपणे कळवा, नक्की काय मदत लागली तर मला सांगा। मिसेस भूमी घरी आल्या ना, मग मला नक्की एक फोन करून कळवा। प्रशांत हो असं म्हणून फोन ठेवतो। प्रशांत आता खूप घाबरलेला असतो, भूमीपर्यंत जायला हवं असं त्याच्या मनात येतं, तिला मदत करायला हवी, कारण तिला आमची गरज असेल। त्या भूमीला गुंड एका अज्ञात ठिकाणी घेऊन येतात, तेथे पूर्ण जंगल असतं। भूमीला ते खाली उतरवतात आणि तिचा हात पकडूनच पुढे घेऊन चाललेले असतात। भूमी आता प्रचंड घाबरलेली असते, तिला काय करावं हे सुचत नाही। तिच्या मदतीला सध्या तरी तेथे कुणीही नसतं। मग त्या लोकांच्या हातामध्ये काही रशी वगैरे सुद्धा असते। भूमी ते पाहते आणि खूप घाबरते। त्यानंतर एका झाडाजवळ तिला घेऊन जातात आणि घेऊन गेल्यानंतर हातकड्या घालतात। तेव्हा भूमी आता म्हणत असते की प्लीज मला सोडा, मला इथून जायचं आहे बाहेर, पण तिचं कुणीही ऐकायला तेथे तयार नसतं, कारण आता ते गुंड हे रागिणीचे असतात। मग काही वेळानंतर ते गुंड आता भूमीला एकटीला तेथेच सोडून आता लगेच गाडीत बसतात आणि तेथून धूम ठोकतात। तर भूमी आता मदतीसाठी, परंतु तिच्या मदतीसाठी तेथे सध्या कुणीही येत नाही। तेव्हा कुणी आहे का, प्लीज मला सोडवा, मला मदत करा, असं भूमी आता खूप जोराजोरात ओरडत असते। परंतु आता भूमीच्या मदतीसाठी तेथे कुणीही नसतं। तर आकाश, आकाश मला सोडव, असं म्हणून भूमी आता आकाशला आवाज देत असते, परंतु आकाश सुद्धा तेथेही नसतो।
तर आता दुसरीकडे रागिनी, अभिषेक त्याचबरोबर पौर्णिमा हे तिघेही घरी असतात. रागिनी आता किचनमध्ये जाते आणि तेथे आता जोरातच कसला तरी तडका करते. त्याच वेळी मात्र आता पौर्णिमा आणि अभिषेक हे दोघेही खूप हसत असतात. कारण आता ज्या प्रकारे तिने तडका दिलेला असतो ना, तो तडका पाहून आता मा आणि त्याचबरोबर अभिषेक दोघेही हसत असतात. त्याचवेळी रागिनी म्हणते, कसं आहे ना, इथे खूप घमघमाट सुटलाय. मग आता अभिषेक आणि पौर्णिमा त्या तडक्याचा वास घेत असतात आणि म्हणतात, वाव खूप छान हा. मग रागिनी म्हणते, हो, आपल्या घरात जे काही कारस्थान शिजतंय ना, त्याचा हा खरं तर सुवास पसरलाय आणि याची भनक कुणालाही नाही. याचा अर्थ तुम्हाला समजतोय का? तेव्हा ते दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात. तर दुसरीकडे आता प्रशांत लगेच म्हणतो की मला भूमिताईला सापडायला जायलाच हवं, कारण भूमिताई सापडली नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. या विचाराने आता तो लगेच म्हणतो की आकाश जिजूचीच मी मदत घेतो, म्हणजे कसं आहे ना, भूमिताई लगेच मला सापडेल सुद्धा. मग आता लगेच तो आकाशला कॉल करतो. आकाशला कॉल केल्यानंतर आता हा म्हणतो की ऐका ना आकाश जिजू, मग आता एवढ्या रात्री का रे कॉल केला, बोल ना पटकन, असं आकाश विचारतो. मग आता आपली भूमिताई सापडत नाहीये, भूमिताईला आपल्याला शोधायला जायला हवं. ती ऑफिसमधून निघाली की मी तिच्यासाठी गाडी पाठवली आहे म्हणून. मी तिच्यासाठी गाडी पाठवलीच नाही आकाश जिजू, तुम्ही काहीतरी करा प्लीज, लवकरात लवकर इकडे या, आपल्याला लवकरात लवकर भूमिताईला शोधायला जायचंय. मग आता आकाश म्हणतो, अशी कशी भूमी कुठे गेली असेल? तेव्हा आता त्याला प्रचंड धक्का बसतो, माझी भूमी कुठे असेल, हाच प्रश्न आता त्याला पडलेला असतो. त्याचवेळी आता नीला असते ना, ती सगळं बोलणं आता ऐकत असते आणि तिला तर धक्काच बसतो. आपला सर्व प्लॅन फेल होणार या विचाराने आता ती जरा गडबडते. मग त्यानंतर इकडे आकाश विचारतो, अरे आपण भूमीला शोधायला जाणार बाळा, हे खरं आहे, परंतु तिला शोधायचं तरी कुठे रे आपण? तेव्हा माझ्याकडे भूमिताईचं जे लोकेशन आहे ना, तिने जे पाठवलं आहे हे लोकेशन, त्या लोकेशनवर आपण जाऊयात, असं आता प्रशांत म्हणतो. त्यावेळी ठीक आहे असं आता आकाश म्हणतो आणि मग ते दोघेही आता लगेच भूमीला शोधण्यासाठी जायला निघतात. आता ते दोघेही अगोदर हनुमान चौकामध्ये भेटण्याचं ठरवतात आणि मग तिथूनच एकत्र जाऊयात असं म्हणतात. आकाश आता प्रचंड घाबरलेला असतो, पण आता भूमीचं लाईव्ह लोकेशन असतं त्यामुळे आकाशला कसलीही भीती नसते. तेव्हा इकडे आता नीलू खूपच घाबरते, कारण आता आकाश जर तिथपर्यंत पोहोचला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. या विचाराने आता तिला काहीही सुचत नाही. लगेच लपून सुद्धा तेथे बसते. प्रशांत आता लगेच हनुमान चौकाकडे जायला निघतो. माधवराव मध्येच त्याला आता भेटतात आणि भेटल्यानंतर विचारतात, काय रे बाळा, तू एवढ्या फास्ट कुठे चालला आहेस? त्यावेळी आता तो म्हणतो, अहो बाबा, एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, मला असं वाटतंय की आपल्या भूमिताईला कुणीतरी किडनॅप केलंय. हे ऐकताच आता माधवरावांच्या पायाखालची जमीन सरकते आणि ते विचारतात, काय, आपल्या भूमीला किडनॅप केलंय? तेव्हा आता तो म्हणतो की बाबा प्लीज डोंट वरी, आम्ही चाललोय, म्हणजे मी आणि आकाश जिजू भूमिताईला शोधायला चाललोय, तुम्ही अशी हार मानू नका, लाईव्ह लोकेशनसुद्धा आहे आमच्याकडे, आम्ही लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करतो. आता माधवराव प्रचंड घाबरलेले असतात. तेव्हा आता यांना कसं सावरायचा हाच प्रश्न आता इकडे प्रशांतला पडतो. तेव्हा प्रशांत म्हणतो, बाबा आम्ही घेऊन येतो ना भूमिताईला घरी, प्लीज प्लीज तुम्ही स्वतःला सावरा. इन केस जर भूमिताई घरी आली तर आम्हाला कुणीतरी सांगायला नको का, इन्फॉर्म करायला नको का की भूमिताई घरी आली आहे म्हणून? तेव्हा आता माधवराव म्हणतात, बरं ठीक आहे बाळा, तुम्ही जा तिकडे तिला शोधायला, मी घरी थांबतो, पण काहीहीच झालं ना, भूमी सापडली ना, तर मला लगेच कॉल करा हा. मग आता तो म्हणतो, हो बाबा मी लगेच कॉल करतो तुम्हाला, तुम्ही नका टेन्शन घेऊ आणि स्वतःची तब्येत जरा सांभाळा. तेव्हा आई योगेश्वरी, माझी भूमी लवकरात लवकर सापडू देत, असा आता लगेच माधवराव योगेश्वरी आईकडे प्रार्थना करतात. आता भूमीला किडनॅप केलं नाही या विचाराने माधवराव प्रचंड घाबरलेले असतात. ते आता खूप रडतात आणि म्हणतात, आई योगेश्वरी, माझी भूमी ना तुझी अगदी निस्सीम भक्त आहे, तुझ्या या भक्ताला लवकरात लवकर घरी घेऊन ये आणि ते पण अगदी सुखरूप, ती 2 जीवांची आहे आता, असं आता ते म्हणत असतात. पुढे आता सोसाट्याचा वारा सुटलेला असतो. तेव्हा भूमी आता तेथेच असते आणि जोराजोरात मदतीसाठी सर्वांना हाक मारत असते, परंतु ती एका अज्ञात ठिकाणी असल्यामुळे तेथे
कुणीही नसते, त्याचमुळे आता तिच्यापर्यंत कुणीही पोहोचत नाही. आता सोसाट्याचा वारा सुटलेला असतो तर भूमीला खूप जोराजोरात ठसका लागतो, कारण ती सर्व धूळ तिच्या तोंडात जाते. त्यानंतर भूमी आता कुणी आहे का, लवकर या माझ्या मदतीसाठी, असं जोरात म्हणत असते. मग आता वीजसुद्धा खूप कडाडत असते. तर आता दुसरीकडे आकाश आणि प्रसाद हे दोघेही आता भूमीला शोधण्यासाठी निघालेले असतात. तर इकडे भूमी आता मदतीसाठी आकाशला आवाज देत असते. मोठ्या मोठ्याने ती म्हणत असते, आकाश प्लीज लवकर ये रे, माझ्या मदतीसाठी तू लवकर ये ना प्लीज. मग आता आकाशपर्यंत तिची हाक कशी पोहोचेल हा विचार ती आता करत असते आणि मग नंतर मनात म्हणते की आकाश हे बघ, तुझं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे, माझी ही मदतीची हाक तुझ्यापर्यंत नक्की पोहोचेल असं मला वाटतं. तर आता भूमीचं जे लाईव्ह लोकेशन असतं ना, तेव्हा ते प्रसाद पाहत असतो आणि त्या दिशेने आकाशला गाडी घ्यायला सांगत असतो. इकडे आता भूमीने आवाज दिल्यानंतर आकाशच्या काळजाचा जणू ठोकाच चुकतो आणि गाडीवरचा त्याचा थोडासा असा कंट्रोल सुटतो. प्रशांत म्हणतो की जिजू नीट जरा, अहो व्यवस्थित पुढे बघून चालवा. तेव्हा सॉरी असं म्हणून आकाश मनातच विचार करतो, माझी भूमी मला आवाज देतीये, तिची हाक माझ्या हृदयापर्यंत पोहोचतीये, पण भूमी तू कुठे आहेस ग? इकडे आता आकाश विचारतो, अरे मग गाडी आता कुठे घ्यायची, राईटला का लेफ्टला? मग आता प्रशांत सांगतो की गाडी राईटला घ्यायची आहे. मग आता राईटला कशी काय घ्यायची, कारण इकडे तर जंगल आहे ना, असा आकाश विचारतो. तेव्हा लोकेशन तर तेच दाखवतोय असं आता प्रशांत म्हणतो. त्याच लोकेशनवर आकाश लगेच गाडी घेऊन जात असतो. तर दुसरीकडे आता रागिणीने चांगलाच जेवणाचा बेत केलेला असतो. तेव्हा आता पौर्णिमा आणि अभिषेक हे दोघेही खूपच खुश असतात. तेव्हा लाडक्या लेकाचं आज खूपच कौतुक चाललंय असं अभिषेक म्हणतो. त्यावेळी आता रागिणी म्हणते, कसं आहे ना, लेकाचं कौतुक केलंच पाहिजे, कारण तो जेव्हा जेवणासाठी येईल ना, तेव्हा हे पंचपक्वान्न पाहून त्याला खूप छान वाटेल. हे सेलिब्रेशन कसलं आहे माहिती आहे का, त्याच्या लाडक्या बायकोच्या मरणाचं सेलिब्रेशन आहे, पण त्याला अजूनही काही माहीतच नाही. तर इकडे नीलूचा फोन येतो. त्यावेळी आता पौर्णिमा म्हणते, मला तर आईचा फोन आलाय, थांबा हां, मी आता स्पीकरवरच टाकते. मग आता लगेच फोन स्पीकरवर टाकून पौर्णिमा म्हणते, आई आई अगं तू ना डायरेक्ट तिकडेच या आज जेवायला, कारण आमचे लाडके आकाश भाऊजी आहेत ना, त्यांच्या बायकोच्या. असं म्हटल्याबरोबरच आता नीलू म्हणते, अगं जरा थांब थांब. त्यावेळी काय झालं असं आता पौर्णिमा विचारते. मग आता ती विचारते, काय ग तुझा तो आकाश भाऊजी घरी आहे का बघ अगोदर. तेव्हा रागिणी आता रागातच विचारते, जे काही बोलायचं असेल ना ते स्पष्ट बोलायचं, अजिबात कोड्यात बोलायचं नाही, समजलं. मग आता असं रागातच म्हटल्यानंतर नीलू म्हणते की अहो तुम्हाला माहिती आहे का, अहो प्रशांतला समजलं की भूमीचा जीव धोक्यात आहे ते, आणि ते दोघेही म्हणजे आकाशला त्याने सांगितलं, मग ते दोघेही भूमीला शोधण्यासाठी आता गेले आहेत. त्याच वेळी आता रागिणी खूपच चिडते आणि मग नंतर म्हणते, ठीक आहे ठीक आहे असं म्हणून ती हसते आणि म्हणते की कसं आहे ना, भूमी नेमकी कुठे आहे हे तर त्यांना समजलं नसेल ना. तेव्हा आता नीलू म्हणते, हो ऐका तरी, कारण तिने लाईव्ह लोकेशन जेव्हा पाठवलं ना, तेव्हाच प्रशांतला समजलं की नक्की भूमिताईला कुठे ठेवलं आहे ते. तेव्हा रागिणीचा आता जळफळाट होतो आणि ती प्रचंड आता रागातच म्हणते, फोन ठेवा अगोदर पौर्णिमा. त्यानंतर आता रागिणी ही लगेच अभिषेकला म्हणते, अगोदर त्या व्यंकटला फोन लाव. तेव्हा आता लगेच व्यंकटला फोन लावण्यात येतो. मग आता रागातच रागिणी म्हणते, अरे त्या भूमीचा फोन आहे तरी कुठे, मग आता भूमीचा फोन गाडीत कुठेतरी पडला असेल असं आता व्यंकट म्हणतो. तेव्हा त्या आकाशला समजला आहे भूमीला कुठे ठेवला आहे, तो लाईव्ह लोकेशनवर आता तिथे तिचा शोध घेण्यासाठी निघालाय, त्यामुळे तू आता त्याची दिशाभूल करत राहा, त्याला इकडे तिकडेच असा गरागर फिरू देत, समजलं का तुला. त्यावेळी आता व्यंकट म्हणतो की बरं ठीक आहे असं म्हणून तो त्याच्या गुंडांना सांगतो की गाडी दुसरीकडे वळवा. मग आता रागिणी ही म्हणते की माझा प्लॅन चौपट व्हायला नको, कारण आजच्या आज ती भूमी रात्रभर जंगलात राहिली पाहिजे आणि एखाद्या प्राण्याच्या भक्ष्यस्थानी ती गेली पाहिजे असं म्हणून ती आता खूपच चिडते. तर पौर्णिमा अभिषेकचा चेहराच पडतो. भूमीला हा किडनॅप करण्याचा प्लॅन आता दोघांचा फेल होतो की काय हे आता
त्यांना समोर चित्र स्पष्टपणे दिसत असतं। इकडे आता विजांचा कडकडाट होत असतो, त्याच वेळी आता भूमी स्वतःला सोडवून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असते, परंतु आता कसं स्वतःला सोडवून घ्यावं हे तो सुद्धा तिला कळत नाही। ती आता 2 जीवांची असते। विजांचा कडकडाट होत असतो त्यावेळी भूमी आता प्रचंड घाबरते, तिला काय करावं ना हे सुद्धा सुचत नसतं। इकडे आकाश आता नेमका त्याच ठिकाणी येतो जेथे आता भूमीला किडनॅप करून ठेवलेलं असतं ना त्या ठिकाणी, आणि नेमकी आता तेथेच त्याची गाडी सुद्धा बंद पडते। आता ती गाडी बंद पडल्यामुळे आकाश म्हणतो शिट, तेव्हा काय झालं असं प्रशांत विचारतो। तेव्हा या गाडीला इथेच बंद पडायचं होतं का असं आता आकाश म्हणतो आणि लगेच गाडीतून खाली उतरतो। तेव्हा अशी अचानक कशी काय गाडी बंद पडली असं आता प्रशांत विचारतो। तेव्हा आकाश म्हणतो काय माहीत, कळतच नाही अचानक कशी गाडी बंद पडली। त्यानंतर आकाश पाहतो तर तेथे आता गाडीला काहीतरी झालेलं असतं, त्यामुळेच आता तो म्हणतो की अरे आता काही खरं नाही, कारण गाडी आता नीट होईल की नाही हे माहीत नाही। मग आता प्रशांत म्हणतो जिजू आपल्याला असं हातावर हात ठेवून बसणं शक्य नाही आहे, कारण काहीही झालं ना तरीही आपण आता लोकेशन हे ट्रेस करायलाच हवं, आपल्या हातात वेळ खूप कमी आहे जिजू। तेव्हा आता आकाश म्हणतो ठीक आहे, आपण एक काम करायचं का रे? त्यावेळी काय झालं असं प्रशांत विचारतो। तेव्हा आता आपण वेगवेगळ्या ठिकाणी जायचं का, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी गेलो ना आपल्याला लवकरात लवकर भूमिताईला सापडता सुद्धा येईल। तेव्हा ठीक आहे असं आकाश म्हणतो। मग आता तुम्हाला लोकेशन सेंड करून ठेवतोस का असं आता आकाश विचारतो। मग आता तो म्हणतो की हो, असं म्हणजे तू ह्या दिशेने जा, मी ह्या दिशेने जातो, आणि जर तुला काही समजलं ना तर मला लगेच सांगायला ये। तेव्हा ठीक आहे प्रशांत म्हणतो आणि लगेच आकाशला लोकेशन सुद्धा सेंड करतो। आता विजांचा खूप कडकडाट होत असतो तेव्हा आकाशला खूप भीती वाटत असते, काय करावं हे सुद्धा त्याला सुचत नाही। एवढ्या रात्रीचं माझ्या भूमीला कुठे शोधावं हे सुद्धा त्याला कळत नसतं। तर दुसरीकडे आता रागिणीला चैन पडतच नसते, नक्की काय करावं हेच कळत नसतं, कारण आता शेवटी आकाशला समजलंच की भूमीला किडनॅप केलं गेलं आहे आणि तो तिकडे तिला शोधायला गेलाच। हे आता लगेच रागिणीला आठवून प्रचंड त्रास होत असतो। तेव्हा आता अभिजित म्हणतो की आई प्लीज, अगं असा त्रास करून नको ना घेऊ, नाहीतर तुझा बीपी वाढेल। तेव्हा रागिणी आता रागातच म्हणते मला काही धाड भरत नाही रे, अरे मी तुला सांगितलंय ना एकदा मला काहीही होत नाहीये, तू अगोदर त्या व्यंकटला फोन कर बरं। तेवढ्यातच व्यंकटचा फोन येतो, हा त्याचा कॉल रिसीव करत आता ती त्याला विचारते काय रे, भूमीचा फोन अशा ठिकाणी नेऊन टाकला ना जिथे आकाश पोहोचू शकत नाही। त्यावेळी व्यंकट म्हणतो हो, मी अशाच ठिकाणी फोन नेऊन ठेवलाय जिथे आकाश पोहोचणारच नाही। तेव्हा छान काम केलं असं म्हणून आता ती त्याला म्हणते माझा पुढचा फोन येईपर्यंत अजिबात तू तेथे थांबू नकोस, तू तेथून निघ अगोदर। तेव्हा व्यंकट ठीक आहे असं म्हणतो। त्यावेळी आता रागिणी खूप खुश होते आणि म्हणते कसं आहे ना, आता ती भूमी खूप घाबरली असेल, तिला काही सुचत सुद्धा नसेल, एक जन्म काय आता 7 जन्म सुद्धा आकाशला त्याची ती भूमी सापडणारच नाही। आणि लगेच भूमीला काय त्रास होत असेल ना याची स्वप्न रंगवू लागते आणि म्हणते खरंच ही भूमी ना खूप विचित्र आहे, आता हिला काय होत असेल नक्की, ती काय करत असेल तेथे एकटी जंगलामध्ये, अशी थरथर कापत असेल आणि खूप घाबरली असेल, आणि तिला हेच हवंय, तिचा हे थरथर कापणं, तिचं हे घाबरणं मी तेथे असायला हवे होते बघायला। असं म्हणून रागिणीचा आत्मा आता खूप शांत होत असतो, कारण की आता भूमी एक जन्म काय आता 7 जन्म सुद्धा आकाशला सापडणार नाही। तर दुसरीकडे माधवराव आता आई योगेश्वरीच्या मंदिरात आलेले असतात आणि तेथे आल्यानंतर अगोदर ते दिवा लावतात आणि मग नंतर आरती करतात। आरती झाल्यानंतर आता ते म्हणतात आई योगेश्वरी, माझी भूमी ना खरंच खूप गुणी मुलगी आहे, म्हणजे कधीही आयुष्यात तिने कुणाचं असं वाईट केलेलं नाहीये किंवा कुणाबद्दल वाईट विचार सुद्धा केलेला नाहीये। त्यामुळे आई योगेश्वरी, माझ्या भूमीला तू एवढा त्रास नको ग देऊ, तिने एवढं काही भोगलंय ना की त्याची गणना सुद्धा मी करू शकत नाही। ती तुझी निस्सीम भक्त आहे, त्यामुळे तिच्या श्रद्धेला असा तडा जाऊ देऊ नको। आणि आज वाईट शक्तींचा जर विजय झाला ना तर लोकांचा चांगुलपणावरचा विश्वासच उडेल आई,
असं करू नको, माझ्या भूमीचं रक्षण कर तू. आज हा बाप तुझ्यासमोर हात जोडतोय, त्यामुळे त्याच्यासमोर तुझ्या असा कृपेचं दान टाकाई. तेव्हा ते आता जय योगेश्वरी जय योगेश्वरी असं म्हणून आता देवी आईचा गजर करू लागतात आणि तेथेच बसतात. कारण आता भूमी सापडत नसते, त्यामुळे त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. कधी एकदा भूमी सापडेल असं त्यांना होत असतं. त्यानंतर तेथे काही आता भक्त येतात आणि आई योगेश्वरीच्या नावाने उदो उदो असा गजर करतात. त्यावेळी आता तेथे आरतीसुद्धा पुन्हा एकदा सर्वजण करतात. त्यावेळी आता माधवरावांना जरा बरं वाटतं, कारण देवी आईवर भूमीचा खूप विश्वास असतो आणि त्याच विश्वासामुळे भूमी ही लवकरात लवकर आता आकाशला सापडणार सुद्धा असते. तर आता दुसरीकडे भूमी ही विजांच्या कडकडाटामध्ये उभी असते. ती प्रचंड घाबरलेली असते. रात्रीची वेळ असते, त्यामुळे भूमीला आता ओरडावं तरी कसं कळत नाही आणि आत्ता या क्षणी कुणी मदतीला सुद्धा येणार नाही हे तिला माहीत असतं आणि म्हणूनच ती आता एकदम शांत उभी असते. त्याच वेळी आता तेथे भला मोठा नाग येतो आणि भूमीवर असा फुसकारत असतो. त्यावेळी भूमी आता प्रचंड घाबरते आणि त्याच्याकडे पाहतच राहते. आता रडावं तरी कसं तिला कळत नाही, कारण त्या नागाला पाहून ती प्रचंड घाबरलेली असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता भूमी गेल्याच्या आनंदामध्ये रागिनी ही सेलिब्रेशन सुरू करणार असते आणि अभिजितला म्हणते, बाजारातील सर्वात महागडी मिठाई आपल्या घरी आली पाहिजे, जा पटकन अभिजित. दुसरीकडे आता भूमी असा आवाज देत आकाश आता भूमीला शोधत असतो. तर दुसरीकडे आता नाग हा भूमीजवळ येतो आणि भूमीच्या पायावर दंश करतो. तेव्हा ती आकाश असं खूप जोरात ओरडते. तर भूमी असं म्हणून आकाश आता तिच्याजवळ येत असतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.